नमस्कार, श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत. आज आपण बघत आहोत गणपती बाप्पाच्या आणि आपल्या सर्वांच्या आवडीचे असे उकडीचे मोदक. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. प्रथम मोदकासाठी सारण कसं बनवायचं हे बघूया. एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये साधारण पाव चमचा तूप घेतलेलं आहे आणि ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे. साधारण 2 छोट्या नारळांचा हा चव आहे. एक भांडभर हा चव मी इथे घेतलेला. वजनी प्रमाणात साधारण 150 ते 200 ग्रॅम हा चव आहे आणि कपाच्या मापानुसार साधारण 1.5 कप हा चव आहे. आपण घरातील जे कुठलंही भांडं हा चव मोजून घेण्यासाठी वापरू त्याच भांड्याने आपण गूळही मोजून घ्यायचा आहे. इथे साधारण 1 मिनिटभर हा चव आपल्याला तुपावर परतून घ्यायचा आहे. ज्या भांड्याने नारळाचा चव मोजून घेतलेला होता त्याच भांड्यामध्ये गूळ घेतलेला आहे. हा गूळ चिरून घेतलेला आहे. साधारण पाऊण भांडभर हा गूळ घेतलेला आहे. 130 ग्रॅम वजनी प्रमाणात हा गूळ आहे. कपाने बघितलं तर 1 कप आणि वरती थोडासा अशा प्रमाणात हा गूळ आहे. हे मिश्रण व्यवस्थितपणे एकत्र करून मंद गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हे सारण करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनिटात हे सारण आपलं तयार होतं. फक्त हे सारण करताना मंद गॅसवर करायचं आणि सतत हलवत करायचं. एकदा गूळ वितळायला लागला की हे सारण पातळ होतं, नारळाचंही पाणी सुटतं. तर आपल्याला ते पाणी आटेपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. हळूहळू जसा जसा गूळ वितळत जाईल तसं तसं या मिश्रणाला पाणी सुटत जातं. गुळाऐवजी गूळ पावडर वापरली तरीही चालेल किंवा अशा पद्धतीने चिरलेला गूळ वापरला तरीही चालेल. फक्त चिरलेला गूळ हा व्यवस्थित बारीक चिरून घ्यावा किंवा किसून घ्यावा. इथे दाखवल्याप्रमाणे आता आपल्या या मिश्रणाला पाणी सुटलेलं दिसतंय आणि हे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. अजून फक्त 2 मिनिटे हे मिश्रण आपण शिजवणार आहोत. तोवर हे पाणी आटून जाईल. मिश्रण शिजत आलं की यामध्ये 1 चमचा भाजून घेतलेली खसखस घालणार आहे. आपण आज इथे पारंपरिक पद्धतीने उकडीच्या मोदकाचं सारण, उकडीच्या मोदकाची पारी कशी केली जाते हे बघणार आहोत आणि पारंपरिक पद्धतीनुसार उकडीच्या मोदकाच्या सारणासाठी खसखस ही नक्की वापरलीच जाते. त्यामुळे खसखस ही जरूर वापरा, शक्यतो टाळू नका. खसखस घालून पुन्हा आपल्याला हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. हे मिश्रण शिजत असताना गूळ आणि नारळाचा एक अतिशय सुंदर असा सुवास पसरतो. त्याचा नक्कीच अनुभव घ्या. साधारण 7 मिनिटे झालेली आहेत आणि पाणीही बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता आपलं हे मिश्रण शिजलं आहे की नाही किंवा आपलं सारण तयार आहे की नाही हे कसं बघायचं, तर आपण वापरत असलेला डाव अशा पद्धतीने उभा राहिला तर समजायचं आपलं मिश्रण तयार आहे. आता इथे आपला डाव छान उभा राहिला होता, त्यामुळे मिश्रण तयार आहे. आणि गॅस बंद करून यामध्ये मी किसलेली जायफळ आणि थोडीशी वेलची पावडर साधारण दोन्हीही पाव चमचाभर घातलेला आहे. आपण गुळाचा कुठलाही पदार्थ करू त्यामध्ये जायफळ अवश्य वापरावं. गुळाबरोबर जायफळाचा सुवास अतिशय सुंदर लागतो. आपलं सारण तयार आहे. उकडीच्या मोदकांसाठी शक्यतो जास्त घट्ट किंवा थंड झाल्यावर कडक होईल असं सारण करू नये. उकडीच्या मोदकाची पारी ही मऊ असते, नाजूक असते, त्यामुळे ती फाटू शकते. थोडंसं सैलसरच सारण ठेवावं. आपलं सारण आता तयार आहे. आता उकडीच्या मोदकांसाठी उकड कशी काढायची ते बघूयात. उकड काढण्यासाठी मी इथे एक लहान पातेलभर म्हणजे साधारण 1 कप आणि त्यापेक्षा थोडं वर इतकं पाणी घेतलेलं आहे. पाणी गॅसवर तापत ठेवलेलं आहे. पाण्याला थोडीशी उकळी यायला लागल्यावर यामध्ये पाव चमचा मीठ आणि पाव चमचाभरच साजूक तूप घालायचं आहे
आणि पाण्याला पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला उकळी येत आहे तोवर आपण तांदूळाची पिठी मोजून घेऊ। ज्या भांड्यानी पाणी घेतलं होतं तितकंच भांडं गच्च भरून तांदूळाची पिठी घेतलेली आहे। ही साधारण 1 कप आणि पाव कप इतकी तांदूळाची पिठी आहे। इथे मी बासमती तुकडा आणि त्यामध्ये थोडासा इंद्रायणी तांदूळ अशा पद्धतीने तांदळाची पिठी तयार केलेली आहे। आपण पिठी घरीही करू शकतो किंवा आपल्या विश्वासू ठिकाणाहून विकतही आणू शकतो। पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये मी पिठी हळूहळू करत घालून घेतलेली आहे। लाटण्याच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। शक्य तेवढं पीठ या पाण्यामध्ये एकत्र करून घ्यायचं। एकदा हाताने व्यवस्थित एकत्र केल्यावर आपल्याला झाकण ठेवून मंद गॅसवर 2 मिनिटे व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटे झालेली आहे। झाकण काढून पुन्हा एकदा उकड आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे आणि त्यानंतर अजून 1 मिनिटासाठी मंद गॅसवरच आपल्याला झाकण ठेवून उकडीला वाफ येऊ द्यायची आहे। 1 मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा एकदा उकड व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून ही उकड आपल्याला 5 मिनिटं झाकण ठेवून अशीच ठेवायची आहे। 5 मिनिटे झाल्यावर आता आपली उकड व्यवस्थित झालेली आहे। एका ताटलीमध्ये किंवा परातीत उकड काढून घ्यायची आहे। हाताला थोडंसं साजूक तूप किंवा पाणी लावून आपल्याला ही उकड मळून घ्यायची आहे। ही उकड गरम असतानाच व्यवस्थित मळली गेली पाहिजे, ते खूप महत्त्वाचं आहे। उकड गरम असतानाच व्यवस्थित मळली तर आपले मोदक छान होतात, मोदक फाटत नाही, आपल्याला मोदकांना व्यवस्थित आकार देता येतो। इथे हाताने जेवढं शक्य आहे तेवढी मी उकड मळून घेतलेली आहे। आता फूड प्रोसेसरमध्ये जी कणिक भिजवायचं पातं असतं ते वापरून मी ही उकड फूड प्रोसेसरमधून मळून घेणार आहे। अशा पद्धतीने फूड प्रोसेसरमधून मळून घेतलेली आहे। आपल्याकडे मॅन्युअल कणिक भिजवायचं जर ते यंत्र असेल तर ते वापरलं तरीही चालेल किंवा मिक्सरच्या मोठ्या भांड्यात पल्स मोडवर ही उकड एकदा फिरवून घेतली तरीही चालेल। खूप गरम असताना उकड मिक्सरमधून किंवा फूड प्रोसेसरमधून काढू नये। थोडीशी एक वाफ गेल्यावर म्हणजे 2-3 मिनिटं आपण हाताने मळल्यावर ती थोडी कोमट होते। आता एक कॉटनचा रुमाल ओलसर करून घेतलेला आहे। या रुमालात ही उकड व्यवस्थित गुंडाळून झाकण लावून डब्यामध्ये ठेवायची आहे। आता आपण अर्ध्या 1 तासाने जरी मोदक करायला घेतले तरीही मोदक व्यवस्थित होतात। आता आपण मोदक कसे करायचे हे बघूयात। मोदक ठेवण्यासाठी मी इथे चाळणी घेतलेली आहे। या चाळणीवर आपण मोदक वाफवणार आहोत। आपल्याकडे जर हळदीचं किंवा केळीचं पान अवेलेबल असेल तर ते जरूर वापरा। माझ्याकडे आज अवेलेबल नव्हतं म्हणून मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे, तो ओलसर करून घेतलेला आहे, पाण्यात भिजवून घेतलेला आहे आणि तो या चाळणीमध्ये ठेवलेला आहे। आपण करून घेतलेली उकडही एका डब्यात काढून घेतलेली आहे आणि हाताला लावण्यासाठी तूप आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आपलं सारणही व्यवस्थित थंड झालेलं आहे, ते पण इथे एका भांड्यात काढून घेतलेलं आहे। आता मोदक वळायला सुरुवात करूया। प्रथम आपली जी उकड होती पूर्वी आपण व्यवस्थित मळून ठेवलेली होती ती एका परातीत काढून थोडासा तुपाचा हात लावून परत एकदा एकसारखी करून घ्यायची आहे। हातानेच एकसारखी करून घेतलेली आहे आणि साधारण सारख्या आकाराचे याचे उंडे करून घेतलेले आहेत। उंडे करून चपटे करून ठेवायचे आहेत। सर्व उंडे करून आपल्याला कॉटनच्या ओल्या कपड्यातच झाकून ठेवायचे आहे। हे उंडे किंवा आपली उकड सुकी होणार नाही, कोरडी पडणार नाही, त्याला वारं लागणार नाही याची काळजी नक्की घ्यायची आहे। या पिठामध्ये 13 उंडे झालेले आहेत। मी हे सर्व उंडे ओल्या रुमालातच ठेवून झाकण बंद करून ठेवत आहे। आता मोदक वळायला सुरुवात करूया। हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आपल्या उंड्यांमधील एक उंडा मी हातात घेतलेला आहे
आणि हाताने प्रेस करत आपल्याला याची खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आहे। या उंड्याला आकार देताना मध्यभागी जाड ठेवायचं आणि बोटं कडेनी प्रेस करत करत वाटीचा आकार याला द्यायचा आहे। वाटीचा आकार दिल्यावर साधारण पाऊण चमचाभर मी इथे सारण भरलेलं आहे। सारण भरल्यावर आपला हात पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचा आहे। हाताला थोडा चिकटपणा राहतो सारणाचा, तो काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने मोदकाला चिमटे देत कळ्या करून घ्यायच्या आहेत। मोदक हे 9 कळ्या, 11 कळ्या, 21 कळ्यांचे असतात। इथे मी 11 कळ्यांचा मोदक करून दाखवलेला आहे। सर्व बाजूंनी कळ्या देऊन झाल्या की अशा पद्धतीने सर्व कळ्या मध्यभागी एकत्र आणायच्या आहेत आणि मधला भाग हा आपल्याला उंचवटा असा करायचा आहे। अशा पद्धतीने आपला मोदक तयार झाला आणि वाफवायचा आहे। त्याच चाळणीमध्ये मी तो मोदक ठेवत आहे। ठेवण्यापूर्वी पाण्यात बुडवून ठेवायचा आहे, म्हणजे तो मोदक कोरडा होणार नाही। अशा पद्धतीने अजून एक मोदक आपण इथे करून बघूयात। वाटी आधीच्या मोदकाप्रमाणेच करून घेतलेली आहे आणि साईडनी थोड्या थोड्या अंतरावर अशा पद्धतीने दोन्ही बोटांच्या मध्ये पिठाचा भाग घेऊन आपल्याला चिमटा काढल्यासारखं करायचं आहे। अशा पद्धतीने मोदकाला कळ्या तयार होतात। सुरुवातीला आपण जर मोदक करताना नवीन असू तर अगदी 5 कळ्यांचा मोदक केला तरीही तो छान दिसतो। जसा जसा आपल्याला सराव होतो तसं तसं मोदकांना कळ्या वाढवणं किंवा जास्त कळ्या काढून मोदक करणं जमू लागतं। उकडीच्या मोदकामध्ये मोदक पिठी ही अतिशय महत्त्वाची असते। मोदक पिठी ही अर्धा किलो आंबेमोहोर आणि त्याला 1 वाटी इंद्रायणी किंवा अर्धा किलो बासमती आणि त्याला 1 वाटी इंद्रायणी अशा पद्धतीने केली की छान होते, सुवासिकही होते। मोदक पिठी करताना मोदक करायच्या 1 दिवस आधी तांदूळ दळून आणावेत। जर दळून आणल्यावरही आपल्याला पिठी जाडसर आहे असं वाटत असेल तर उकड काढण्यापूर्वी पिठी चाळून घ्यावी। आपले मोदक होत आहेत तोपर्यंत मी इथे एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। या कढईवरच मी मोदकांची चाळणी वाफवण्यासाठी ठेवणार आहे। आपण इडली पात्राचाही वापर करू शकतो। आपल्याकडे जर मोदक पात्र नसेल तर अशा पद्धतीने आपण मोदक वाफवू शकतो। इथे साधारण 13 मोदक झालेले आहेत आणि मोदकांबरोबर एक करंजी करावी असं शास्त्र असतं, त्यामुळे इथे मी एक करंजी सुद्धा केलेली आहे। या मोदकांवर सजावटीसाठी केशर कोमट पाण्यात अर्धा पाऊण तास भिजवून ठेवायचं आणि केशराच्या काड्या मोदकावर वाफवण्याच्या आधीच टाकायच्या, म्हणजे मोदक छान दिसतात। अशा पद्धतीने छोट्याशा चिमट्याच्या सहाय्याने एकेका मोदकावर केशर काड्या मी इथे ठेवून घेतलेल्या आहेत। आता हे मोदक आपण वाफवून घेऊयात। आपण कढईत पाणी उकळायला ठेवलेलं होतं, त्याला पण उकळी फुटलेली आहे। त्यावर आपली चाळणी ठेवलेली आहे आणि एक काचेचं झाकण ठेवलेलं आहे। या मापाचं कुठलंही झाकण ठेवलं तरीही चालेल। 12 मिनिटे मीडियम गॅसवर आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहेत। 12 मिनिटे झालेली आहेत। गॅस बंद केलेला आहे। छानपैकी आपले मोदक उकडले गेलेले आहेत। तर बाप्पासाठीचे आपले हे छानसे असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। अशा या गरम गरम वाफाळलेल्या जायफळ आणि वेलचीच्या सुवासाने युक्त असलेले मोदक साजूक तुपाबरोबर बाप्पासाठी नैवेद्याला आपण ठेवणार आहोत। तर या गणेश चतुर्थीला नक्की हे मोदक करून बघा आणि कसे वाटले ते कळवा। या आणि अशा प्रकारच्या कंटेंटसाठी आपल्या श्रुतीज फूड होम या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। भेटूया पुढील भागात। धन्यवाद।